प्रहार पक्ष विलीन केला तरच विधान परिषदेवर संधी देणार, बच्चू कडू यांच्यासमोर शिवसेनेची मोठी अट. सूत्रांची न्यूज 18 मराठीला माहिती. बच्चू कडू काय निर्णय घेणार याकडे नजरा. राज ठाकरे अमित ठाकरे करणार 11 मनसैनिकांचा शिवतीर्थवर सत्कार. दहिसरमध्ये संजय निरुपम यांच्या कारवर हल्ला केलेले आणि जामिनावर सुटलेल्या मनसैनिकांची थोपटणार पाठ. अजितदादांच्या अपघाताला 3 महिने होत आलेले आहेत, मात्र तपास पुढे सरकलेला नाही. 28 तारखेला सीआयडी ऑफिसला देणार भेट. रोहित पवारांची दादांच्या अपघाताच्या तपासाबाबत नाराजी. बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींना अखेर उपरती. छत्रपती शिवरायांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी मागितली माफी. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचाही आरोप. हिंदीनंतर आता इंग्रजीच्या पुस्तकातूनही मराठा साम्राज्याचा नकाशा गायब. मराठ्यांचा इतिहास पुसण्याचा एनसीईआरटीचा डाव. रोहित पवार, कल्पना राजे भोसलेंसह शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट. राज्यातील योजनांचा गैरफायदा घेणाऱ्या अपात्र लाभार्थ्यांवर आता प्रशासनाचा फास. चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेल्यांना नोटीस देण्याची प्रक्रिया सुरू. तब्बल 11 कोटी रुपयांची वसुली अपेक्षित. राज्य सरकार शेतकरी कर्जमाफीच्या तयारीत असल्याची सूत्रांची माहिती. 35 लाख शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंत कर्ज माफ करण्याच्या हालचाली. कर्जमाफीसाठी 25,000 कोटीची करावी लागणार तरतूद. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मिसिंग लिंकच्या प्रकल्पाची पाहणी. 1 मे रोजी मिसिंग लिंक होणार वाहतुकीसाठी खुला. कोणताही टोलवाढ नाही. मुंबई पुणे प्रवास होणार सुसाट. राज्यात उष्णतेचा कहर. अकोल्यामध्ये 46 अंशांचा इशारा, तर उष्माघातानं परभणीमध्ये एकाचा मृत्यू झाल्याची घटना. अनेक ठिकाणी अघोषित संचारबंदी लागू. राज्य सरकार शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच कर्जमाफीची घोषणा झाली होती आणि त्यानुसार आता राज्य सरकार शेतकऱ्यांना हा दिलासा देणार असल्याची माहिती आहे. सरकार शेतकरी कर्जमाफीच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. तर ज्यांचं कर्ज हे 2025 मध्ये 2 लाखांपर्यंत होतं त्यांना कर्जमाफी दिली जाणार असल्याची घोषणा याआधीच सरकारकडून करण्यात आली होती आणि त्यानुसार आता सरकारकडून त्यासाठी हालचाली सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. परदेशी समितीच्या अहवालामध्ये 35 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. मात्र अंतिम निर्णय होईपर्यंत लाभधारक शेतकऱ्यांची संख्या वाढण्याची ही शक्यता आहे. शेतकऱ्यांचे कमाल 2 लाखांचं कर्ज माफ करण्याबाबत हालचाली सरकारी पातळीवर सुरू आहेत. राज्य सरकारला कर्जमाफीसाठी सुमारे 25,000 कोटींची तरतूद करावी लागणार आहे. लाख, 2 लाख, 5 लाख, 3 लाख, 4 लाख, 3.5 लाख करण्यापेक्षा सरसकट सातबारा कोरा व्हावा अशा प्रकारची शेतकऱ्यांची इच्छा आहे. उगाच मलम लावून काही होणार नाही. संपूर्णपणे सातबारा कोरा व्हावा अशा प्रकारची भावना शेतकऱ्यांची असल्यामुळे मला असं वाटतं राज्य सरकारने तशी पावलं उचलावीत. आणखी एक मोठी बातमी आहे. राज्यामधील योजनांचा गैरफायदा घेणाऱ्या अपात्र लाभार्थ्यांवर आता प्रशासनाचा फास अवळला जातोय. जे लाभार्थी अपात्र आहेत मात्र शासनाच्या योजनांचा लाभ त्यांनी घेतलेला आहे अशांवर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती आहे. तब्बल 11 कोटी रुपयांची वसुली अपेक्षित असताना अद्याप प्रत्यक्ष वसुली सुरू झालेली नाहीये. पण चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेल्या संबंधितांना नोटीस देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे अशी माहिती समोर आली आणि याच मुद्द्यावरून संजय शिरसाट यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. वसुली आतापर्यंत केलेली नाही, मात्र ज्यांनी चुकीच्या पद्धतीने याचा फायदा घेतला असेल त्यांना नोटीस दिल्या जातील असंही त्यांनी सांगितलंय. वसुली मला वाटतं आता अद्यापर्यंत केलेली नाहीये. निश्चित ज्यांनी चुकीच्या पद्धतीने फायदा घेतला असेल तर त्यांना नोटीस जरूर दिल्या असतील, परंतु वसुली कुठे झालेली नाही. हे लाडक्या बहिणींना याच्यात बदनाम करण्यापेक्षा ज्या पद्धतीनं मंजूर करताना तुम्ही प्रलोभनाच्या पद्धतीनं ही योजना लागू केलेली आहे, त्याच्यामुळे आता लाडक्या बहिणींना दोष देण्यात अर्थ नाही. तुम्ही सरसकट पुरुषांचे सुद्धा फॉर्म मंजूर केले आणि त्याच्यामुळे ज्यांनी मंजूर केले त्याच्यावर कारवाई करा.
आणखी एक मोठी बातमी आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून प्रवास करणाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, कारण मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील बहुचर्चित 13.3 किलोमीटर लांबीचा मिसिंग लिंक आता लवकरच सुरू होणार असल्याची माहिती आहे. येत्या 1 मे रोजी म्हणजे पुढच्याच आठवड्यामध्ये हा मिसिंग लिंकचं उद्घाटन होणार असल्याची माहिती आहे. एक्सप्रेसवेवरील औंढे गावाजवळ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यात आलाय. कामगार दिवसाच्या शुभ मुहूर्तावर 1 मे रोजी मिसिंग लिंक वाहतुकीसाठी खुला होणार आहे. यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी या मिसिंग लिंक प्रकल्पाची पाहणी करणार आहेत. तर हा मिसिंग लिंक नेमका कसा असेल आणि कशा पद्धतीने तुम्हाला फायदा होईल ते आपण समजून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. याच्यामध्ये एकतर आशिया खंडातील सर्वात रुंद असा हा बोगदा या ठिकाणी असणार आहे. आशिया खंडामध्ये सर्वात रुंद बोगद्याचा एक रेकॉर्ड केला जाणार आहे. खंडाळा घाटामधील वाहतूक कोंडीतून यामुळे सुटका होईल. जेव्हा पुणे मुंबई एक्सप्रेसवेवरून प्रवास करतात त्या लोकांना माहिती असेल इथं बऱ्याचशा वेळेला वाहतूक कोंडी होते. मात्र खंडाळा घाटातून या मिसिंग लिंकमुळे जेव्हा मिसिंग लिंकवरून वाहनं जातील त्यावेळेला या वाहतूक कोंडीमधून सुटका होणार आहे. प्रवाशांच्या वेळेची सुद्धा मोठी बचत होणार आहे. त्या ठिकाणी अर्थातच ज्या वेळेला वाहतूक कोंडी होते लोकांना थांबावं लागतं, मात्र मिसिंग लिंक सुरू झाल्यानंतर वेळेची बचत होणार आहे. त्यांचा प्रवास वेगवान होणार आहे. मुंबई पुणे प्रवासाचा वेळ 30 मिनिटांनी कमी होणार आहे. आता समजा 3 तासांमध्ये हा प्रवास होत असेल तर हा मिसिंग लिंक सुरू झाल्यानंतर 30 मिनिटांनी हा प्रवास कमी होईल. म्हणजेच 2.5 तासांमध्ये मुंबई पुणे हे अंतर गाठता येईल. त्याच्यानंतर एक्सप्रेसवे मिसिंग लिंकवर 8 पदरी बोगदे सुद्धा असतील. 8 लेन हा एक्सप्रेसवे असणार आहे. त्याच्यानंतर भारतामधील सर्वात उंच केबल स्टेड पूल सुद्धा या मिसिंग लिंकवर आहे. या मिसिंग लिंकची वैशिष्ट्य आपण बघतोय. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर हा मिसिंग लिंक प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे आणि लवकरच याचं उद्घाटन होणार आहे. टायगर व्हॅलीवरील पूल मुख्य आकर्षण आहे. टायगर व्हॅली या परिसराचा ज्यांनी दौरा केलेला असेल किंवा जाऊन आले असतील त्यांना माहिती असेल टायगर व्हॅली इथं या ठिकाणी पूल सुद्धा आहे, ते मुख्य आकर्षण असेल. त्याच्यानंतर तब्बल 10 किलोमीटरपेक्षाही जास्त लांबीचे बोगदे या मिसिंग लिंक मध्ये आहे. म्हणजे बोगद्यातून प्रवास करावा लागेल. तब्बल 10 किलोमीटरचं हे अंतर बोगद्यामधून कापावं लागणार आहे. त्याच्यानंतर लोणावळा तलावापासून 180 मीटर खाली एक बोगदा आहे आणि या बोगद्यामधून तुम्हाला नंतर प्रवास सुरू करावा लागेल. पुढे इंधनाच्या वापरामध्ये घट होईल. अर्थातच तुमचा वेळ वाचणार आहे. त्याच्यानंतर जे अंतर आहे ते कमी होईल आणि त्याच्यामुळे इंधनाच्या वापरामध्ये घट होईल. त्याचबरोबर मिसिंग लिंकसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. हा जो मिसिंग लिंक उभारण्यात आलेला आहे, हा प्रकल्प उभारण्यात आलाय, त्याच्यामध्ये अत्याधुनिक अशा तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. न्यूज 18 मराठीनं एक स्पेशल रिपोर्ट याच्यावर केलेला होता, आपण बघितलेला असेल. आपत्कालीन परिस्थितीवर विशेष उपाययोजना सुद्धा करण्यात आल्या. म्हणजे काही एमर्जन्सी या ठिकाणी आली, अर्थातच बोगद्यामधून हा प्रवास असेल 10 किलोमीटरचा, त्यावेळेला काही एमर्जन्सी आली तर त्यासाठी सुद्धा उपाययोजना करण्यात आल्या. घाटामधील धोकादायक वळणं टाळून सुरक्षित प्रवास या मिसिंग लिंकमुळे करता येणार आहे. घाटामध्ये जिथं वळणं आहेत धोकादायक ती टाळून या मिसिंग लिंकमधून सुरक्षित असा प्रवास तुम्हाला करता येईल. त्याच्यानंतर राज्य रस्ते विकास महामंडळाकडून निर्मिती या मिसिंग लिंकची करण्यात आलेली आहे आणि हा जो प्रकल्प आहे तो अंतिम टप्प्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई पुणे प्रवास आता यामुळे सुपर फास्ट होणार आहे. तर हा जो एक्सप्रेसवेवरून जे लोक मुंबईहून पुण्याला किंवा पुण्याहून मुंबईला प्रवास करतात त्यांच्यासाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल आणि एक दिलासादायक अशी बातमी म्हणावी लागेल. यानंतर एक धक्कादायक अशी बातमी आहे अमेरिकेमधून. वॉशिंग्टनमध्ये गोळीबार झाला. त्या ठिकाणी पत्रकारांसाठी डिनर आयोजित करण्यात आलं होतं आणि त्याच वेळेला एका व्यक्तीनं गोळीबार केला. तर डोनाल्ड ट्रम्प थांबलेल्या हॉटेलमध्ये हा गोळीबार झालेला आहे. जे अध्यक्ष आहेत, राष्ट्राध्यक्ष आहेत अमेरिकेचे, ते ज्या हॉटेलमध्ये थांबलेले होते तिथं डिनर आयोजित करण्यात आला होता. तिथं हॉटेलमध्ये डोनाल्ड ट्रम्प उपस्थित झाले आणि त्याच वेळेला गोळीबार करण्यात आला. हिल्टन हॉटेल वॉशिंग्टन DC इथं पत्रकारांच्या डिनर दरम्यान हा गोळीबार झाला, त्याच्यामुळे खळबळ माजली. या कार्यक्रमाला डोनाल्ड ट्रम्प उपस्थित होते. गोळीबाराच्या घटनेनंतर सुरक्षा रक्षकांनी तात्काळ ट्रम्प यांना सुरक्षित स्थळी हलवलं. पोलिसांनी वेगानं कारवाई करत हल्लेखोराला मारल्याची माहिती आहे. दरम्यान संपूर्ण हॉटेल रिकामं करण्यात आलं आणि परिसरात कडेकोट असा बंदोबस्त ठेवण्यात आला. Katie, do you have all your stuff? I'm fine.
तर या हल्ल्यामधून डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, कसे बचावले, नेमकं काय घडलं होतं आपण समजून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. व्हाईट हाऊस करस्पॉन्डंट्स असोसिएशनची डिनर पार्टी आयोजित केलेली होती. या ठिकाणी डोनाल्ड ट्रम्प सुद्धा अर्थातच जाणार होते आणि ते गेले सुद्धा होते. वॉशिंग्टनमधील हिल्टन हॉटेलमध्ये पार्टी दरम्यान गोळीबार झाला. ज्या ठिकाणी पत्रकार जमलेले होते, डोनाल्ड ट्रम्प सुद्धा त्या ठिकाणी आलेच होते आणि त्याच वेळेला हा गोळीबार करण्यात आलेला आहे. हिल्टन हॉटेलच्या बॉर्डरूम मध्ये अंधाधुंद गोळीबार करण्यात आला. एक जण या ठिकाणी घुसलेला होता आणि त्यानंतर हा अंधाधुंद असा गोळीबार करण्यात आला. सुदैवानं त्याच्यामध्ये जीवितहानी झाली नाही. पार्टीमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, त्याचबरोबर उपराष्ट्राध्यक्ष JD व्हॅन्स सुद्धा उपस्थित होते. म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्ष दोघे सुद्धा या डिनर पार्टीमध्ये उपस्थित होते. घटनास्थळी सिक्रेट सर्व्हिसच्या जवानांनी तातडीनं मोर्चा सांभाळला. ज्या वेळेला अंधाधुंद असा गोळीबार या ठिकाणी सुरू झाला त्यावेळेला सिक्रेट सर्व्हिसचे जे एजंट होते त्यांनी मोर्चा सांभाळला. जवानांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना मंचावरून सुरक्षित बाहेर काढलं, कारण ट्रम्प हे मंचावर होते, स्टेजवर होते आणि त्याच वेळेला हा गोळीबार सुरू झाला होता. जवानांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना मंचावरून सुरक्षित बाजूला सारलं, त्यांना घेऊन ते बाजूला गेले. नेमकं काय झालं होतं आणि आतापर्यंत ट्रम्प यांच्यावर किती वेळा हल्ला झाला हे आपण समजून घेऊयात. तर पेनेन्सिल्व्हेनियामध्ये प्रचार सभेमध्ये भाषणादरम्यान त्यांच्यावर गोळीबार झाला होता. 13 जुलै 2024 मध्ये, म्हणजे ज्या वेळेला ते दुसऱ्यांदा प्रेसिडेंट होण्यासाठी प्रचार करत होते, निवडणुका लागलेल्या होत्या, त्यावेळेला त्यांच्यावर गोळीबार झाला होता. ट्रम्प यांच्या उजव्या कानाला दुखापत झालेली होती जेव्हा 13 जुलै 2024 मध्ये त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. एका टीनेज मुलानं हा गोळीबार केल्याची माहिती नंतर समोर आलेली होती आणि त्यावेळेला त्यांच्या उजव्या कानाच्या जवळून ही गोळी घासून गेलेली होती. हल्ल्यामध्ये एका प्रेक्षकाचा सुद्धा मृत्यू झाला होता आणि 2 जण त्यावेळेला जखमी झाले होते जुलै 2024 मध्ये जेव्हा ट्रम्प यांच्यावर हल्ला झाला तेव्हा. आणि त्याच्यानंतर 15 सप्टेंबर 2024 मध्ये फ्लोरिडामधील बेस्ट पाम बीचवरील गोल्फ कोर्सवर खेळताना गोळीबार करण्यात आला होता. म्हणजे ट्रम्प यांच्यावर आतापर्यंत एवढ्या वेळा गोळीबार झाला आहे. प्रचार सभेदरम्यान त्यांच्यावर गोळीबार झाला. त्याच्यानंतर सप्टेंबर 2024 मध्ये सुद्धा त्यांच्यावर गोळीबार झाला होता. डोनाल्ड ट्रम्प हे त्यावेळेला सुद्धा थोडक्यात बचावलेले होते. त्यांच्यावर हे हल्ले वारंवार होत असताना पाहायला मिळतात. त्याच्यानंतर सप्टेंबर 2024 मध्ये झाडीमध्ये लपलेल्या हल्लेखोरांना सुरक्षा रक्षकांनी पकडलेलं होतं. ज्यावेळेला गोल्फ कोर्सवर डोनाल्ड ट्रम्प खेळत होते त्यावेळेला त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आणि जे हल्लेखोर होते ते झाडीमध्ये लपले, त्यांना पकडण्यात आलं. नंतर ऑक्टोबर 2024 मध्ये कॅलिफोर्नियामधील कोचेला व्हॅलीमध्ये हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर 2024 मध्ये 3 ते 4 वेळा हल्ले झाल्याचं दिसतंय आणि त्याच्यामध्ये प्रचार सभेबाहेर सशस्त्र हल्लेखोराला अटक करण्यात आली होती. यावेळी हल्ल्याचा प्रयत्न झाला पण त्याच वेळेला तिकडचे जे पोलीस यंत्रणा आहेत त्यांनी हल्लेखोराला अटक केलेली होती. आणि एप्रिल 2026 मध्ये वॉशिंग्टनच्या हिल्टन हॉटेलमध्ये आता हा जो गोळीबार झालेला आहे त्या ठिकाणी एक जण उपस्थित होता. अंधाधुंद गोळीबार त्यानं सुरू केला होता जिथं प्रेसिडेंट ट्रम्प हे उपस्थित होते. डोनाल्ड ट्रम्प हे या हल्ल्यामधून सुद्धा थोडक्यात बचावलेले आहे. म्हणजे आतापर्यंत 4 ते 5 वेळा हल्ला झाला, प्रत्यक्ष किंवा हल्ल्याचा प्रयत्न झाला आणि त्यामधून डोनाल्ड ट्रम्प हे थोडक्यात बचावलेले आहेत.